नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज नेहमीप्रमाणे कॉलेजला चाललो होतो आणि आज आपल्या कॉलेजमध्ये स्पर्धा आहेत आणि इतर कॉलेजची मुलं तिकडे येणार आहेत. त्यानिमित्ताने आपण आज ब्लॉग करत आहोत. तर आजचा ब्लॉग बघायला खूप मजा येणार आहे. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग दाखवतो. पोरं तिथे आलेत, आता ते सुद्धा येणार आहेत कॉलेजमध्ये. आपल्या निघालेत आता कॉलेजला. मस्त आहे की स्पर्धेला येणार आहेत. सगळे खुश आहेत. सुशांत पाहू शकतो. सुशांत, कसं वाटतंय? आम्हाला आता बरं वाटतंय. तसं आम्ही सोमला पण घेऊन जाणार सांगायचं, त्यांचं मत विचारा. सोमला मत नको, तुला असतो तो पळाला तिकडे. तर आम्ही आता कॉलेजला आलो आहोत आणि आम्ही स्टॉल टाकलाय बघा गोळ्याचा. मस्त आहे की वाजव आणि तुम्ही सुद्धा या. मस्त आहे की पाहू शकता. तुम्हाला दाखवतो ना, कार्यक्रम मस्तपैकी जोरदार चालू आहे, स्पर्धा वगैरे. आता सर्व खेळाडू मैदानावरती बसलेत आणि आता मान्यवरांचा स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर मग स्पर्धेला सुरुवात होईल. या कौटुंबिक सोहळा असल्यामुळे मी आदरणीय सर्वच आमच्या दोन्ही संस्थांचे पदाधिकारी. आता सुरुवात झालेली आहे गेमला. खो खो. फायनल सामन्याला सुरुवात झाली आणि हा फायनलचा सामना जाकादी विरुद्ध चाफे आहे. पाहूया या सामन्यामध्ये कोण विजयी होतं ते. ह्या सामन्यामध्ये सुंदर अशी खेळी करून जाकादिवा संघ विजयी झालाय. तरी दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. आणि आता वेळ आली ती म्हणजेच शेवटची, म्हणजे जी चॅम्पियन ट्रॉफी आहे ती कोणाला मिळणार पाहूया. तर मग या ठिकाणी 2 ऑक्टोबर रोजी झालेली स्पर्धा, त्यामध्ये ही जी स्पर्धा होती ती जनरल चॅम्पियनशिप या ठिकाणी घोषित करतो आहे. या स्पर्धांमध्ये ज्यांनी आपला अतिशय कमालीचा खेळ दाखवलेला आहे, आपल्या खेळामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण किंवा अतिशय चमक दाखवली आहे, त्या मालगुणच्या संघाला. आणि मालगुंड या कॉलेजने यावर्षीची जी चॅम्पियनशिप आहे ती जिंकलेली आहे. तरी त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन. तर मित्रांनो, कोणत्याही खेळामध्ये हारजीत ही असतेच. तर सर्व संघांचे अभिनंदन. आणि आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.